हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी लीना शिर्के, महासा होलसेल टेक्सटाईल मार्केट, डोंबिवली ईस्ट मधनं. सो गाईज, आज काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन मी तुमच्या सगळ्यांसोबत बोलणार आहे. वेगळं इन द सेन्स काय माहिती आहे का, आजकाल आपल्याकडे बरेचसे फॅमिली कॉम्बोजची ऑर्डर यायला लागलेली आहे. हो, फॅमिली कॉम्बोजमध्ये काय असतं, फॅमिली फंक्शन असतील, नेमिंग सेरेमनी असेल, बर्थडे पार्टी असतील, लग्न असेल, लग्न समारंभ असेल किंवा आणखीन कुठल्या प्रकारच्या पूजा असतील किंवा काहीही असेल, तर फॅमिली कॉम्बोचं कस्टमायझेशन हे आपण खूप मोठ्या प्रमाणावरती करून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा प्रचंड छान असा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे. याच्यामध्ये ना एक प्रॉब्लेम मी बघितला आहे. प्रॉब्लेम असा असतो की कधी कधी कोणाकोणाचं जे बजेट असतं ते थोडं कमी असतं आणि आता एक अख्ख्या फॅमिलीचा जर का कधी कॉम्बो बनवायचा असेल तर त्यासाठी कमीत कमी 2 पैठण्या तर लागणारच ना. म्हणजे हजबंड अँड वाईफ, 2 मुलं जर असतील, ते एक बच्चू असेल किंवा 2 बच्चू असतील, एका साडीमधनं एवढ्या सगळ्यांचे ड्रेसेस किंवा जॅकेट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे वन पीसेस असतील, तर ते एका साडीमधनं बसणं हे खरं तर खूप डिफिकल्ट होऊन बसतं. मग त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कमी जास्त प्रमाण तर करू शकत नाही, बिकॉज आफ्टर ऑल इट्स अ पैठणी, प्युअर सिल्कची असते ती. त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा असं कुठल्याही प्रकारचं फॅब्रिक आपण नाही यूज करू शकत. मग आपण काय करू शकतो, याच्यावरती ना आम्ही एक मस्तपैकी शक्कल लढवून काढली आहे. ती शक्कल काय आहे माहिती आहे? येस, तीच मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. ती शक्कल अशी आहे की एका फॅमिली कॉम्बोमध्ये जर तुम्हाला हजबंड, वाईफ आणि मुलं, म्हणजे बेबी गर्ल असेल, बेबी बॉय असेल किंवा आणखीन काही जर असतील आणि आपल्याला सगळ्यांना फॅमिली कॉम्बो जर बनवायचा असेल, तर त्यासाठी आपण जर एक नऊवारी साडी घेतली, येस, तर त्या नऊवारी साडीमधून आपण या सगळ्यांचं प्रॉपरली कस्टमायझेशन करू शकतो. म्हणजे एक्स्ट्रा बाहेरनं आपल्याला फॅब्रिक वापरण्याची सुद्धा अजिबात गरज नसते. वेगळं असं काही त्याच्यामध्ये आपल्याला यूज करण्याची गरज नसते आणि एका पैठणीमध्ये, म्हणजे एका नऊवारी पैठणीमध्ये आपण आरामात ह्या तिघांचं किंवा चौघांचं कस्टमायझेशन हे करू शकतो. आणि अगेन कॉस्टिंग पण आपली कमीच होते. मग जिथे 2 साड्यांची कॉस्टिंग आपल्याला जर पडत असेल, तर त्याच ठिकाणी नऊवारी साडी घेतल्यामुळे आपल्याला डायरेक्टली एका साडीचं कॉस्टिंग पडतं. सो गाईज, ते कसं करतात, केव्हा करतात, हे तर आपल्याला हळूहळू समजणार आहे. मी लवकरच तुमच्या सगळ्यांसोबत ते सुद्धा शेअर करणार आहे की एका नऊवारी साडीमधनं आपण फॅमिलीचा कॉम्बो कसा बनवू शकतो, हे लवकरच मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा, कारण की तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे आणि तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला आणखी नवनवीन प्रकारचे ड्रेसेस बनवायला किंवा आणखी नवनवीन कस्टमायझेशन करायला खरोखर आम्हाला खूप एक छानपैकी असं प्रोत्साहन मिळत असतं. आनंद होत असतो की आपल्याला आपल्या कामाचं कुठेतरी ॲप्रिसिएशन होतं आहे. आणि येस, शॉपमध्ये आल्यानंतर तर तुमचं सगळ्यांचं अगदी भरभरून कौतुक असतं, ते सुद्धा ऐकून खरंच खूप छान वाटतं. सो गाईज, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे मी काय दाखवणार आहे त्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय, टेक केअर.